मूर्खपणा कोणी केला? अगं राधा घेऊन आली त्याला. हे बघ, तुला काही माहित नाही ना, तू शब्दाला शब्द वाढवू नको सासावरी. का नको वाढवू शब्द? का नको वाढवू? का तुम्हाला जिचा पुळका आहे ती पोरगी मुलगी आता डॉक्टर सुद्धा झाली. वंस, काय बोलताय? हे कशाला बांधताय? विराजच पेशंट असताना त्याच्या आजूबाजूचं वातावरण असं गढूळ करायला नको. वहिनी, अगं हिनं आपलं अख्खं आयुष्य गढूळ केलंय. विराज असला बरं नसताना सुद्धा घरी आणण्याचा शाळेपणा का केला हिनं? कशासाठी? ते मी सांगतो का आणलंय ते. आमच्याकडे अशी काही कारण आहेत ज्यामुळे आम्हाला विराजसला इथे आणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि त्यामुळे मला तीच कारणं जाणून घ्यायची. आणि ही मूर्ख मुलगी जे म्हणेल ते आपल्या घरात होणार नाहीये. तिची मनमर्जी तर खपवू घेणारच नाहीये. वंस, अहो ही वेळ नाहीये जबाब विचारायची. विराजच्या अशा अवस्थेत तरी आपण वाद घालायला नको. वाद मी नाही घालत आहे. उलट जिच्यामुळे वाद होतोय ना त्या राधाला तिची जागा दाखवते. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांग. मी जाते. नाहीतर मग मी दादाला फोन करते. राधाबाळ, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा, त्यांच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नकोस. कारण या क्षणी तुझं संपूर्ण लक्ष विराजसवर असणं गरजेचं आहे. राधा, त्याला आणि या घराला तुझी गरज आहे हे मी स्वतः तुला सांगते. तेही अत्यंत ठामपणे आणि विश्वासाने. विराजसला बरं करायचंय तुला, हे कायम लक्षात ठेव राधा. प्लीज करशील ना ग माझ्या विराजसला बरं? संजय, संजय, कुठे उलटलेत कुठे सगळे? अरे काय ऐकू येते का नाही कोणाला? ऐकू येते का नाही? संजय, काय कान फुटलेत का तुमचे? ऐकू येत नाही? हाका मारतोय? नाही, ते विराजसला घरी घेऊन आलाय? हो. अरे हा शहाणपणा केला कोणी? साहेब, मी आणलंय त्याला. त्याच्या भल्याचाच विचार करून इथे घेऊन आले मी. तू मूर्ख आहेस का ग? हा, विराजसला हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं असताना तू त्याला इथे घेऊन आलीस? अक्कल घाण टाकलेस का? हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू असताना नको तो शहाणपणा करायला तुला सांगितला कोणी? साहेब तसं नाही, पण एक शब्द बोलू नकोस, नाहीतर थोबाड फोडून टाकीन आता. मुळात माझ्या मुलाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार तुला दिला कोणी? या बिराजदार घराण्यात आजपर्यंत माझ्याशिवाय एक बाण सुद्धा हल्लेलं नाहीये. आणि तू त्याला सरळ घरी घेऊन आलीस? त्याला मारायला घेऊन आलीस का? हा, नाही साहेब, तुम्हाला कळवण्यासारखी अवस्थाच नव्हती. आणि हॉस्पिटलमध्ये आग लागली अशी ओरड सुद्धा झाली होती. विराजस हॉस्पिटलपेक्षा घरी जास्त सुरक्षित आहे, कारण आपण सगळे आहोत ना इथे त्याच्यावर लक्ष ठेवायला. तुझा नसलेला मेंदू का चालवतेस तुम्हाला कळत नाहीये. विराजसवर तिथे हॉस्पिटलमध्ये लक्ष ठेवता आलं असतं तर तू त्याला इथे घेऊन आलीस.
आता त्याला हॉस्पिटलची गरज आहे, उपचार. सुमित सुमित एक काम कर, हॉस्पिटलला फोन लाव आणि त्याला म्हणाव की विराजसला मी परत हॉस्पिटलला घेऊन येतोय. नाही नाही नको नको साहेब, हॉस्पिटलमध्ये नको. आपण डॉक्टरांना इथे बोलूयात ना. तसं होऊच शकतं, डॉक्टर इथे पण चेकअप करूच शकतात ना. विराजसला आपण इथेच राहू देऊया. भाऊजी, राधाचं ऐका ना. विराजेशच्या जीवाला धोका होता म्हणून ती त्याला इथे घेऊन आली ना. अहो तुम्ही सांगा ना, गप्प खात. अरे अरे बोला ना, कसला धोका होता? मी सांगते. राधाचा आधीचा होणारा नवरा तिथे आला होता. राधावरच्या रागापोटी तो विराजेशवर हल्ला करणार होता. हो, आधी त्यांनी हॉस्पिटलमध्ये आग लागली असं भासवलं म्हणून तो विराजेशला बाहेर घेऊन जात होता. विराजसने जसं जग्गू पासून राधाला वाचवलं होतं ना, अगदी तसंच आहे तसंच राधाने जग्गू पासून विराजसला वाचवलंय. खरंय देवानी म्हणते ते. आज राधानेच आपल्या विराजसचा जीव वाचवलाय. खरंच तिचा हेतू चांगला होता हो, म्हणूनच मी तिला घरी आणू दिलं विराजसला. हे तू तुझी अक्कल घाण टाकलेस का ग? काय ह्या नासक्यांबरोबर तुझंही डोकं नाचलाय का? अक्कल का नाही? या घरात माझ्याशिवाय कोणी निर्णय घेत नाही आणि तू निर्णय घेतलायस. एवढी मोठी झालीस, पंख फुटले का तुला? आपण निर्णय घेण्याआधी आपला नवरा जिवंत आहे हे सुद्धा आठवलं नाही का तुला? हो, असं नाहीये. उगीच वेगळा अर्थ नका काढू. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की मला निर्णय घ्यावा लागला आणि आपल्या मुलासाठी. चला, मला शहाणपणा शिकवायला यायचं नाही कोणी. आणि तू ग, तुला पोराची काळजी असं वाटतं ना, आता ते काळजीचं कारणच कायमचं साफ करायची वेळ आलेली आहे. सगळ्या गोष्टीचं कारण ही अनाथ अनावरस मुलगी आहे. ही घरात आल्यापासून बिराजदार कुटुंबाला सुरुंगा लागल्यासारखं झालेलं आहे. नाही तर सांग ना मला, या अनाथ अनावरस लोकांची ब्यात माझ्या विराजसपर्यंत पोहोचली कोणामुळे? हिच्यामुळे. ऐन वेळेला विराजसला लग्न करावं लागलं. कोणामुळे? हिच्यामुळे. माझा मुलगा हळूहळू तुटत चाललाय, तो कोणामुळे? हिच्यामुळे. माझ्या मुलावर जीव घेणा हल्ला झाला, तो सुद्धा हिच्यामुळे. हिच्या मशाल्यामुळे माझा मुलगा आज मृत्यूशी झुंज देतोय. सगळं जे काही घडतंय ना ते हिच्यामुळे. बस झाला, आता शांतपणे सांगतोय. माझ्या घरी झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता या मुलीची सावली सुद्धा या घरावर मला नको आहे. सुमित, या मुलीचं सामान घेऊन ये आणि सामानासकट हिला हिची जागा दाखव. नाही साहेब, साहेब प्लीज असं करू नका. प्लीज मला घराबाहेर काढू नका. विराजसला आता खूप त्रास होतोय, त्याला माझी सगळ्यात जास्त गरज आहे साहेब. त्याची तब्येत सुधारली की मी स्वतःहून इथून निघून जाईन. मी शब्द दिलाय तुम्हाला. मी जाईन साहेब, पण प्लीज मी हात जोडते, मला आत्ता घराबाहेर काढू नका. विराजसाठी तरी नाही.
विराजसच्या भल्यासाठीच मला या घरात तू दिसायला नको आहेस. त्याचे झाले तेवढे हाल खूप झाले. त्याला त्याच्या पायावर धडधाकट उभं करेन असा शब्द दिलाय मी, तो पूर्ण करू दे. साहेब, आता विराजसला खूप त्रास होतोय हो. आता त्याला माझी खूप गरज आहे. प्लीज ऐका माझं. त्याची बायको म्हणून मला माझी जबाबदारी पार पाडू द्या. साहेब, मी हात जोडते, पदर पसरते तुमच्या पुढे. एक बायको म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. मला विराजस पासून दूर नका करू साहेब, प्लीज. मी काही बोलतोय म्हणजे माफ कर, मी मध्ये बोलतोय. पण अरे, राधा विराजसची बायको आहे रे. किमान तिची बायको म्हणून भूमिका तरी समजून घे. विराजसला आज राधाची सगळ्यात जास्त गरज आहे. तुमच्यासारख्या अनाथांची विराजसला गरज नाहीये. त्याच्याकरता त्याचा हा बाप जिवंत आहे. आणि तुमच्यासारख्या नासक्यांच्या हाती देऊन माझ्या मुलाचं आयुष्य मला बर्बाद करायचं नाहीये. हे बघ राघवेंद्र, अशी उसनी अनाथ अवलादी पाळायची सवय ना तुला असेल, मला नाही. सुमित, या पोरीची बॅग घेऊन ये. आता एकही शब्द न बोलता निमूटपणे निघायचं. एका मिनिटात. सामान घे आणि निघ. निघायचं. तुला कळलं नाही मी काय म्हणालो? विराजसच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. मला माझ्या मुलावर तुझी सावली सुद्धा नको आहे. सुमित, पेटला आभाळ सार पेटला हा
झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. विराजच उठणार रे बाळा, उठणार. आई शांत हो आई. राघवेंद्र, राधाला आणव रे, माझ्या राधाला परत आण. चल ना राघवा. अरे या घरची लक्ष्मी ती, विराजचं प्रेम आहे. राधा या घरापासून वेगळी होऊ शकत नाही. तुझा तिला आपण परत आणूया. अरे बघतोस काय, तिला आणूया ना आपण. राधा नाही जाऊ शकत इथून, तिला आणायला पाहिजे. नाही गाई, मला भीती वाटते. विजेंद्र बोले याची, अरे तो नेहमीच बोलतो ना तुला. नाही गाई, त्याची नाही. मला भीती माझ्यासाठी वाटत नाहीये, मला राधाची काळजी वाटते. पुन्हा हे सगळं तिच्या बाबतीत घडलं तर कशासाठी हे सगळं तिने पुन्हा भोगायचं आई? अरे पण या घरची ती सून आहे. विराजाचं प्रेम आहे तिच्यावर. म्हणूनच सांगतोय आई, ऐक माझं. आपला विराजस ज्या अवस्थेमध्ये, त्या अवस्थेमध्ये आपण राधाला नाही थांबवू शकत आता. राघवेंद्र, मला मान्य आहे, विराजस तिला अडू शकतो फक्त. अरे पण तो बरा व्हायला पण राधाचीच गरज आहे ना. त्याच्यासाठी राधा हेच औषध आहे. तू राधाला फोन लाव, आत्ताच्या आत्ता फोन लाव. हो हो लावतो. विराजसच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. मला माझ्या मुलावर तुझी सावली सुद्धा नको आहे. उचलत नाहीये फोन ती. कुठे गेली असेल पोर? कुठे जाणार एवढ्या रात्रीची? राघवेंद्र, जा जा तिला शोधून आण. जा. विराजस, मला माफ कर. दादा, दादा आता तिनं नाक जरी घासलं ना तुझ्या पायावर तरी तिला माफ करू नकोस हा. घराच्या आसपास सुद्धा फिरकायला नकोय ती. तिच्या नखाची सावली सुद्धा आता विराजसवर पडणार नाहीये. आणि घर काय, या शहरातच आता ती दिसणार नाही अशी व्यवस्था मी सुमितला करायला सांगितली. जगातूनच नाहीशी झाली तर नाही, म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतात ना, असं ट्रक खाली चिरडून गेली वगैरे. दादा तसं जर का झालं ना तरच आपल्या विराजचं भलं होईल रे. काय बोलताय तुम्ही हे? वहिनी, अगं तू का ओरडतीयस? मी विराजच्या भल्याचाच विचार करते.
आत्या आहे मी त्याची. आणि मी आई आहे त्याची. राधाला घरातून हाकलून त्या सांगताना एकदाही विराजचा विचार आला नाही काय हो तुमच्या मनात? हा, विराजस उठला आणि त्याने राधाबद्दल विचारलं तर काय सांगणार आहोत आपण त्याला? सांगा ना, काय सांगणार आहोत? माझ्याशी बोलेल तरी काय होतं नीट? आणि आपला विराजसने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर काय करणार आहोत आपण? विराजसाठी राधाला परत आणायलाच हवं. अहो खबरदार, खबरदार जर असा विचार सुद्धा केला तर या घरातनं आणखीन एका माणसाला कमी करायला मला जड जाणार नाही. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला तुमचा मुलगा हवाय जवळ का त्या अनाथ मुलीला इथे घरी आणायचंय काय? आणि कमाल आहे तुमची, आज तुमचा आवाज चढला. कसं काय? हा, आई आहात ना, मग आईचा धर्म पाळा. विराजसचं भलं कशात आहे ना हे मला चांगलं कळतं. कळलं का तुम्हाला? कळलं? निघा. दादा, मला बहिणीची भीती वाटते रे. नाही म्हणजे तिनं खरंच राधाला शोधून आणलं तर? शक्यच नाही. कारण तसं जर तिने केलं तर तिला माहिती आहे तिची गाठ विजेंद्र बिराजदारशी आहे. आणि हा विजेंद्र बिराजदार काय करू शकतो हे संजीवनीला चांगलंच माहिती आहे. आणि त्या अनाथ अनावरस राधालाही.